लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आतापर्यंत आपण पाहिलं की जीवा, पार्थ, काव्या, नंदिनी हे सगळे कुर्गला निघालेले असतात. पण तिथे काहीतरी प्रॉब्लेम होतो म्हणून टूर कॅन्सल होते आणि ते फार्म हाऊसवर जायचं ठरवतात. आजच्या भागात आपण पाहू की रम्या आणि वसू फार्म हाऊसवर पोहोचलेले असतात. त्यांना जीवाची एक बॅग सापडते, ज्यामध्ये जीवा आणि काव्याचे एकत्र असलेले अनेक फोटो हाती लागतात. बॅग चालत असताना एक टॅप त्यांच्या हाती लागतो, ज्यामध्ये जीवा काव्याने केलेला रोमॅन्टिक डान्स आणि काही फोटो सापडतात. तितक्यात रम्याला आशाचा कॉल येतो. ती कट करणार तितक्यात वसू तिला फोन घ्यायला सांगते. आज तुम्ही घरी नाही तर तुमची खोली साफ करू का, असं आशा विचारते. आशा बोलत असतानाच मागे मानिनी जीवासोबत फोनवर बोलत असतानाचा आवाज येतो. कुर्गचा प्लॅन कॅन्सल झाल्याने ते सगळे फार्म हाऊसवर येत आहेत असं रम्याला कळतं. ती आशाकडून खात्री करून घेते आणि फोन ठेवते. आता आपल्याला इथून निघावं लागेल, त्यांनी आपल्याला इथे पाहिलं तर अवघड होईल असं वसू रम्याला म्हणते. तितक्यात त्यांच्या लक्षात येतं की आपण बॅग खालीच ठेवल्या आहेत. रम्या बॅग आणायला खाली पोहोचते. दुसरीकडे जीवाच्या गाडीचा हॉर्न वाजतो. रम्या आणि वसूची पळापळ होते. कशाबशा बॅग घेऊन रम्या रूम पर्यंत पोहोचते. तिथे वसू आत्याला एक गिफ्ट सापडतं. त्यावरचं नाव वाचण्यासाठी ती लाईट लावते. तिथे जीवा गाडीतून उतरतानाच त्याला मागे घडलेला भूतकाळ आठवतो. काव्या आणि त्यांच्यात घडलेलं सगळं काही आठवतं. तितक्यात जीवाला रूमची लाईट सुरू असल्याची दिसते, म्हणून तो रूमच्या दिशेने जातो. तिथे रम्या आणि वसू सगळे पुरावे बॅगेत भरून निघतात. त्याच वेळी जीवा त्यांच्या दिशेने येतो. घाबरलेल्या रम्याकडून तिच्या बॅगेचं चाक तुटतं आणि खाली पडतं. जीवाचा संशय आणखीनच वाढतो आणि तो रूमकडे येतो. त्यांचा तो प्लॅन कॅन्सल झालाय, ते सगळे आता इथे येत आहेत. अरे देवा, तू बॅगा खालीच राहिला ना. चा घेऊन ये. लाईट का फ्लिकर होतो? काही लवकर घाई कर, ते कधी येते इथे. हो ग जीवा. जीवा कोण आहे रे तिकडे म्हणत धाव घेतो. रम्या आणि वसू आत्या लपतात. त्याची नजर चुकून दोघी सटकतात आणि घरी निघतात. तिथे गाडीतून बॅग उतरवताना काव्याला पण भूतकाळ आठवत असतो. मागे फार्म हाऊसवर जे काही घडलंय ते तिला आठवतं. नंतर जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्या मिळून फार्म हाऊसवर क्रिकेट खेळतात. धमाल मस्ती करतात. क्रिकेट खेळताना जीवा आणि नंदिनी यांच्यात जवळीक वाढते, तर पार्थ आणि काव्याही एकमेकांच्या जवळ ओढले जातात. तिथे रम्या आणि वसू घरी पोहोचतात. दारात मानिनीला पाहून दचकतात. मानिनी त्यांची कसून चौकशी करते. तुम्ही सकाळी लग्नाला गेला आणि लगेच कसे परत आलात असं विचारते. पण रम्याला ऑफिसच्या कामाची काळजी असल्याने आम्ही लग्न कॅन्सल करून परत आल्याचं त्या दोघी सांगतात. मानिनीला हे पटत नाही आणि त्या दोघीही खोटं बोलत असल्याचंही समजतं. तिथे फार्म हाऊसवर क्रिकेट खेळून सगळेच दमलेले असतात. स्वयंपाक करायला कुणीही तयार नसतं. शेवटी पार्थ चिठ्ठ्या टाकून ठरवूया असं म्हणतो. पण चिठ्ठीमध्ये आलेलं नाव पाहून नंदिनी मात्र अस्वस्थ होते. आगामी भागात दिसेल की ज्या टॅटूमुळे पार्थने आपली छाती जाळून घेतलेली असते, त्या टॅटूचा पुरावा देखील वसूच्या हाती लागतो. तर तिथे काव्या जीवाला सांगते की जोपर्यंत आपला भूतकाळ पार्थला सांगत नाही तोवर मी सुखाने जगू शकणार नाही. आणखी बरेच ट्विस्ट उद्याच्या भागात उलगडणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, फक्त स्टार प्रवाहावर. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट्स, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.